नाही रे, मी अजून त्यांना आई म्हणून हाक मारलीच नाहीये. दादा चला मी निघतो. तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यास करा. हो. मणीच्या वाढदिवसाची पार्टी आज संध्याकाळी ठेवलेली आहे. त्याला मी सांगितलंय संध्याकाळी लवकर घरी ये म्हणून. तेव्हा तो आश्रमात जास्त वेळ न थांबता तिथून लवकर निघेल. तू पोहोचलायस ना? हो सर, टेम्पोतच बसलोय मी. त्याचीच वाट बघतोय कधीची. हे बघ, आज काही झालं तरी सुद्धा मणी सुटता कामा नये, तो घरी येता कामा नये. ही जबाबदारी तुझी आहे. ठीक आहे सर. आणि थांब, फोन ठेवू नकोस. फोन चालू ठेव. मला मणीचा आवाज ऐकायचा आहे मारताना. ठीक आहे सर, फोन स्पीकरवर ठेवतो. चालू कर गाडी. मणी गाडी काढ. फास्ट चल. चढव त्याच्या अंगावर. झालं काम. बिचारा मणी. मॅडम 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 कोणी आहे का? हेल्प हेल्प प्लीज. मॅडम मॅडम प्लीज डोळे उघडा. मॅडम मॅडम मी तुम्हाला काही उदाहरण नाही. मॅडम मॅडम डोळे उघडा. साईडला थांबव गाडी. अरे बाप, साहेबाला जर माहित झालं ना, त्या पोराच्या ऐवजी त्या म्हातारीला उडवलं. माझं काही खरं नाही. एक काम करतो, मोबाईलला स्विच ऑफ करतो. अरे
गाडीचा नंबर प्लेट सीसी कॅमेऱ्यामध्ये जर छापला तर माझी वाट लागेल यार. आयडिया. नंबर प्लेट वरती टेप मारतो. चल गाडी काढ. चला, हे बरं केलं. ऍक्सिडेंट करून फोन स्विच ऑफ केला ते. म्हणजे काय, लोक जमावून बभरा व्हायच्या आत तो पळून गेला. हे बरं झालंय. सुपारी चांगली वाजवली त्याने. पुढची सगळी कामं त्याला द्यायला काही हरकत नाहीये. हा, पत्रकार येण्याची वेळ झाली आता. पण मला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही, कारण जो स्वतःचा हक्क आणि माझं नाव मागणार होता तो बिचारा मणी आता या जगामध्ये राहिलेला नाहीये. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो. ओम शांती शांती शांती. मॅडम प्लीज दरवाजा लवकर लवकर. मॅडम डोळे उघडा मॅडम प्लीज. मॅडम थांबा, तुम्ही आत जाऊ शकता. मला आतमध्ये जाऊ द्या प्लीज. नाही प्लीज, तुम्ही जाऊ शकत नाही. नक्की काय झालंय ते? एक जोरात गाडी आली आणि त्या गाडीने उडवलं त्यांना. खूप बेशुद्ध झालं होतं. लगेच रक्त वाहत होतं त्यांचं. पेशंटचं नाव काय? नीलम सरपोतदार. आणि त्या तुमच्या कोण आहे? आई लागते माझी. ओके, काय हरकत नाही. आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही बसा, काही काळजी करू नका. आम्ही बघतो. मणी सर, वॉर्डन मॅडम, मणी सर. अगं ए, कशाला शोधतेस त्यांना? ते अजून आले नाहीयेत. स्वानंदी, कोणाला शोधतीयस? मी मणी सरांना शोधत होते. देवळात गेले होते, प्रसाद आणलाय त्यांच्यासाठी. मणी सर आश्रमातनं आले नाहीत का अजून?